नमस्कार, मी मिलिंद कांबळे. एका 1980च्या SSCच्या बॅचने एक गावामध्ये आपल्या मंदिरामध्ये एक उपक्रम राबवला, सामाजिक उपक्रम. कारण असं आलं, आज सकाळी मी मंदिरामध्ये गेलो होतो. जात असताना अचानक पायऱ्यांना सफेद कलर दिसला, दोन्ही बाजूला मारलेला. गेल्या 8 दिवसापासून तापमानामध्ये भरपूर वाढ झाली. 40-42 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान झालं आहे. आणि पटकन लक्षात आलं, एवढ्यात तापमान एवढ्या पटकन वाढलं आहे. आणि ह्या ट्रस्टीना जे विश्वस्त आहेत, चेअरमन आहेत, त्यांना एवढी जाग पटकन कशी काय आली? भाविकांची काळजी एवढी कशी काय पटकन वाटली? म्हणून जरा चौकशी करावं म्हटलं तर गेलो मंदिरामध्ये, ऑफिसमध्ये, आणि साधारणतः चौकशी केली. तर ते कर्मचारी सांगायला तयार नव्हते. कारण ज्यांनी जो कलर दिला होता, रंग दिला होता, त्यांना ती प्रसिद्धी नको होती. म्हणजे आपण काहीतरी हे सामाजिक कार्य करतोय. बरीचशी लोक असतात, दान देतात, त्यांचं त्यांना नाव टाकत नाही ते, किंवा त्यांचा कुठेच उल्लेख करून देत नाहीत, माझ्या नावाने दिलं, किंवा गुपित दान बोलतात त्याला. तर अशी त्यांची संकल्पना होती. मी तपास केला आणि त्याचा शोध घेतला. हा रंग एवढ्या तत्परतेने लगेच मारला कोणी? तर असं लक्षात आलं, 1980ची SSCची बॅच, त्या बॅचचं 2 जानेवारी 2026 रोजी गेट टुगेदर झालं, स्नेहसंमेलन झालं. आणि त्यात ज्योती दीनानाथ तांबे यांच्या डोक्यात ही संकल्पना आली की आपण इथे शिकलो आहे, आपली मातृभूमी आहे, आपण लहानाचं मोठं इथं आलो आहे, तर आपल्या परिसरासाठी, आपल्या देवीच्या मंदिरासाठी आपण आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे. छोटं का होईना योगदान असलं पाहिजे, अशी त्यांच्या मनात संकल्पना आली. आणि ते सगळ्या त्या मित्र-मैत्रिणी जमल्या होत्या, त्यांना त्यांनी बोलून दाखवली. सगळे तयार झाले. काय करायचं, कोणतरी कल्पना सुचवली की मंदिरात जाताना, आता तापमान भरपूर वाढलं आहे, मंदिरात जाताना पायाला चटके लागतात, तर एक प्रकारचा रंग येतो, तो सफेद कलर. तो रंग मारल्यानंतर 35 ते 40% उष्णता शोषून घेतली जाते आणि भाविकांच्या पायाला चटके कमी लागतात. तर त्यांनी ठरवलं आपण हे करायचं, पण कोणाला सांगायचं नाही. मग त्यांनी काय विचार केला, परंपरागत विश्वस्त आहेत जे राज गोसावी, यांच्याकडे परवानगी मागितली. त्यांनी तत्काळ परवानगी दिली. हे सामाजिक कार्य तुम्ही करा. फ्रान्सिस काका आहेत कर्मचारी, त्यांनी सहकार्य केलं पटकन. लगेच त्यांना काय लागेल ते, आणि त्यांनी रंग मारून टाकला त्या पायऱ्यांना. आता भाविक त्या माझ्या मागे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती, भाविक त्या सफेद पट्टा मारला आहे याचा, रंगाचा, त्याच्यावरून भाविक जातात. म्हणजे साधारणतः सांगायचा उद्देश, यांनी कुठेही प्रपोंड केला नाही, आम्ही हे सामाजिक कार्य केलं आहे, किंवा हे कोणाला सांगितलं नाही, दाखवलं नाही. मी शोध घेतला याचा, आणि मी नंतर तपास काढला, बाबा कोण कार्यकर्ता आहे हा, किंवा एवढ्या लवकर बुद्धी सुचली कशी विश्वस्तांना. ह्याच्यानंतर यांचा तपास लागला. 1980च्या SSC बॅचचा साधारणतः 49 वर्षानंतर त्यांचं गेट टुगेदर झालं. आणि 49 वर्ष, त्या 80लाच बोर्ड सुरू झालं होतं 10वीचं, आणि साधारणतः 50 बॅच निघाल्या तिथून. तर माझ्या मनात एक विचार आला, 50 बॅच इथून बोर्डच्या निघाल्या, प्रत्येकाचं संमेलन होत असतं कुठून कुठं. तर आपण ज्या मातृभूमीत आपला जन्म आला आहे, आपण लहानाचे मोठे ज्या भूमीत झालो आहे, ज्या मातीत खेळलो आहे, आपण आपल्या परिसरामध्ये आपली देवभूमी आहे. आई वज्रेश्वरी देवीचं पुरातन मंदिर आहे, गरम पाण्याची कुंड आहेत, किंवा नित्यानंद बाबांचा समाधीस्थळ आहे. अशा परिसरासाठी आपण थोडी का होईना आपली मदत व्हावी, म्हणून मी हे व्हिडिओ प्रसारित करत असतो. आपण पार्टी करत असतो, त्या गेट टुगेदरमध्ये बराच काही खर्च होतो.
पण साधारणतः थोडेफार पैसे आपण जर जमा केले आणि हा सामाजिक उपक्रम राबवला तर आपल्या हातभार लागेल, खारीचा वाटा का होईना समाजासाठी त्याचा उपयोग समाजाला होईल, आपल्या परिसरातल्या होईल, आपण ज्या मातृभूमीत आपला जन्म झाला आहे त्या लोकांना होईल. पहिल्यांदा कल्पना ज्योती दीनानाथ तांबे यांच्या डोक्यात आली आणि ती संकल्पना यांनी साकार केली आणि साक्षात उतरवली. याला महत्त्व आहे. आमचे गावातले सामाजिक कार्यकर्ते सुहास काका राऊत यांनी पुढाकार घेतला. बरीच मंडळी आहे त्यांची नावं मी वाचून दाखवतो तुम्हाला. सुहास काका राऊत, नवसू भावर, मधुकर पाटारी, सुभाष घरत, विलास मांजे, परिसरातील प्रकाश पाटील, श्याम ठक्कर, घनश्याम क्षत्रिय, विजय पाटील, भगवान पाटील, सुरेखा घरत, मनीषा भोईर, ज्योती तांबे, धनश्री घरत, तसेच डॉक्टर देवेंद्र दुसाने आणि आमचे वरिष्ठ पत्रकार राजेंद्र काबडी साहेब हे पण त्याच बॅचचे आहेत. हे पण त्या गेट टुगेदरला उपस्थित होते. त्यांनी पुढाकार घेतला आणि अशा पुढाकारातून तो रंग मारण्यात आला किंवा ते सामाजिक कार्य करण्यात आलं. तर माझं हा व्हिडिओ घेण्याचं एकच कारण आहे, एकच उद्देश आहे की आपल्या शाळेतून शिकून निघलेल्या असे वज्रेश्वरी योगिन देवी शिक्षण प्रसारक मंडळातून जेवढे विद्यार्थी बाहेर पडले, बरेचसे मोठमोठे उद्योग आहेत, बरेच लोक मदत देखील करतात, जे कोण नाव सांगत नाही यांच्यासारखे. हे आयशी बॅच यांचा उद्देश नव्हता नाव सांगायचा. आता ते मी केला, माहिती काढून तो व्हिडिओ केला, तो त्यांना माहीत पण नसेल. प्रसारित झाल्यानंतर त्यांना माहिती पडेल की याला ही माहिती काढली यांनी आणि त्यांनी हा व्हिडिओ आपला प्रसारित केला. तर त्यांचे फोटो देखील मी मागवले एकाकडून आणि ते फोटो देखील प्रसारित करतो. यांचे प्रसारित करण्याचं मागचं कारण एकच, अनेक लोक गेट टुगेदर करतात, अनेक लोक इथून शिकून मोठे आलेले आहेत, आपल्या शाळेतून मोठे आलेले आहेत, आपल्या वज्रेश्वरी परिसरातून मोठे झालेले आहेत. त्यांचा काहीतरी खारीचा वाटा असला पाहिजे किंवा खारीचा वाटा त्यांनी द्यावा ह्याच उद्देशाने किंवा माझ्या व्हिडिओ जरी प्रेरित होतील लोक, त्यांच्या डोक्यात अजून काही संकल्पना येतील, असे बरेचसे प्रश्न आहेत. अजून काय फार काही विकास ह्या परिसराचा झालेला नाही. तरी आपण ज्या ज्या हुद्द्यात असाल, ज्या ज्या ठिकाणी कामाला असाल, शासकीय क्षेत्रात असाल किंवा खाजगी क्षेत्रात काम कराल, तिथून आपल्याला जी काय मदत मिळवून देता येईल ती या परिसराला आपण देऊ शकता. आपल्या तीर्थक्षेत्राला आपण ह्या माध्यमातून करू शकतो, हेच मला सांगत होतं. थँक्यू, धन्यवाद. 1980च्या ग्रुपचे मनापासून धन्यवाद. आपण पुढच्या वर्षी देखील आपला असं स्नेह संमेलन ठेवा आणि अजून दुसरं कोणतरी कार्य हाती घ्या. धन्यवाद.